जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आणखीन एका घटकाचे मार्क जाहीर झालेले आहे आणि त्यावरून आपण अंदाजित कट ऑफ काढलेले आहे। लेखीचे मार्क, ग्राउंडचे मार्क प्लस NCCचे मार्क आलेले आहे आणि त्यावरून आपण अंदाजित मेरिट काढलेला आहे। तुम्हाला एक सूचना आहे, नोट आहे की अजूनपर्यंत फायनल मेरिट किंवा तात्पुरती निवड यादी या घटकाची लागलेली नाही आहे, पण आपण तुमच्या मार्कनुसार आलेल्या लिस्टनुसार आपण कट ऑफ काढलेला आहे जागेनुसार आणि मेरिट हा अंदाजे किती जाऊ शकतो त्यानुसार आपण काढलेला आहे। यामध्ये चुका असू शकतात, ही बाब लक्षात घ्या। ओरिजिनल निवड यादी अजूनपर्यंत लागली नाही। जो कट ऑफ लागेल ओरिजिनल तोच कट ऑफ खरा असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा फक्त एक अंदाज काढलेला आहे आपण आणि विद्यार्थ्याच्या मागणीवरून आपण हा अंदाज काढलेला आहे। तर सर्वांनी नोट लक्षात घ्या, सूचना लक्षात घ्या। इथे बघा, ओपन कट ऑफ 123 मार्कवर जाण्याची शक्यता आहे आणि मात्र 81 मार्कवर इथे पोलीस झालेला आहे। ठीक आहे, 81 मार्कवर पोलीस झालेला विद्यार्थी मित्रांनो वर्दी मिळालेली आहे। तर बघा, हा जो घटक आहे त्यातल्या आपण पहिले सुरुवातीला जागा बघून घेऊया की नेमक्या जागा किती आहे। तर पहा, इथे एकूण 185 जागा आहे, भरपूर अशा जागा आहे आणि जवळपास प्रत्येकच कास्टला जागा आहे। बघू शकता, सर्वसाधारण अराखीव मध्ये 44 जागा आहे, EWS 19, SCBC 19, OBC 52, SBC 8, NTC 3, NTB 2, विजा अ 4 आणि SC साठी आहे 34 जागा। अशा एकूण 185 जागा आहे। सर्वसाधारणमध्ये 56 आणि महिलांना सुद्धा 56 दिलेले आहे। रिझर्वेशनमध्ये जर बघितलं आपण समांतर आरक्षणमध्ये, तर महिलांपासून तर गृहरक्षक दलपर्यंत चांगल्या प्रकारे जागा देण्यात आलेल्या आहे। तर बघा, आपण कट ऑफ काढलेला आहे, तो कट ऑफ बघूया। सर्वांना नोट सुरुवातीलाच मी सांगितलेली आहे ती लक्षात ठेवा। हा अधिकृत कट ऑफ नाही, हा मी स्वतः काढलेला आहे। यामध्ये चुका असू शकतात, मी 100% सांगू शकतो की याच्यामध्ये चुका असल्या पाहिजे, यापेक्षाही कमी लागला पाहिजे कट ऑफ, असं माझं वैयक्तिक मत आहे। ठीक आहे, तर बघा, ओपन इथे 123 जाण्याची शक्यता आहे। मी शक्यता यासाठी म्हणतो कारण की यामध्ये एक्झॅक्ट काढणे शक्य नाही, कारण की समांतर आरक्षण वगैरेचे जे विद्यार्थी असतात त्यानुसार कट ऑफ काढला जातो। मी फक्त सर्वसाधारण आणि महिलांचा काढून दिलेला आहे। तर बघा, सर्वसाधारण ओपन 123 जाण्याची शक्यता आहे। महिलांचा सर्वसाधारण ओपनमध्ये 111 जाण्याची शक्यता आहे। EWS मध्ये सर्वसाधारण 102 मार्क जाण्याची शक्यता आहे। महिलांचा 81 मार्कवर कट ऑफ जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, SCBC सर्वसाधारण 118 जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 108 जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, पुढील कास्ट आहे OBC सर्वसाधारण 119 जाण्याची शक्यता आहे, महिलांचा मात्र 101 मार्क जाण्याची शक्यता आहे। SBC सर्वसाधारण 114 जाण्याची शक्यता आहे, महिलांचा फक्त 86 मार्कवर जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, NTC सर्वसाधारण 122 जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 103 मार्कवर जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, NTB सर्वसाधारण मात्र 91 मार्क जाण्याची शक्यता आहे। सर्वसाधारण पुरुष ज्याला म्हणतो आपण 91 जाण्याची शक्यता आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, DTA सर्वसाधारण म्हणजेच BGA 115 जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 105 जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर SC सर्वसाधारण 114 जाण्याची शक्यता आहे, महिलांचा मात्र 90 मार्क जाण्याची शक्यता आहे। तर बघा, हा अधिकृत कट ऑफ नाही आहे, मी हा स्वतः काढलेला आहे। यामध्ये चुका असू शकतात, तर सर्वांनी ही बाब लक्षात घ्या। याच्या आसपास तुम्हाला 2, 3, 4 मार्क जरी कमी असतील तर तुम्ही होप ठेवू शकता। तर बघा, हा जो कट ऑफ आहे, हा जो मेरिट आहे, हा नवी मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी आहे। तर सर्वांनी ही बाब लक्षात घ्या। नवी मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी 185 जागा आहे, जागा भरपूर आहे आणि यामध्ये कट ऑफ सुद्धा हा कमी जाण्याची शक्यता आहे।